मंथली ग्रोसरी शॉपिंग करायचं म्हटलं म्हणजे आपल्या प्रत्येकच गृहिणींना हे खूप मोठं टेन्शन असतं किंवा टास्क असतं. तर खरंच आपल्याला असं वाटतं की आपली पैशांची आता बचत होणार नाही, भरपूर सारा खर्च होणार आहे. पण आपण जर का खरंच व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलं आणि लिस्ट तयार करून ठेवली घरामध्ये, ज्या काही आपल्याला वस्तू लागणार आहेत किंवा नाही लागणार आहेत, त्यानुसारच तुम्ही जर का लिस्ट तयार केली तर खरंच आपली पैशांची खूप सारी बचत होत असते. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सारं आनंददायी आणि आरोग्यदायी जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सगळे चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तसं तर आपलं मराठी लोकांचं नवीन वर्ष हे पाडव्यापासूनच स्टार्ट होत असतं. तर इंग्रजी तारखेनुसार नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी ऑटोने आलेली होती मॉलमध्ये आणि मी चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला होता. तर आता मी थंडी हवाही भरपूर जास्त येत होती आणि या ठिकाणी तुम्ही मॉलचा व्ह्यू बघू शकतात. तर आता आम्ही एक्सेलेटरने खाली किंवा लिफ्टने खाली जाणार आहोत, कारण की ग्रोसरीचे जे शॉपिंग मॉल आहे तो खाली आहे. तर आता आम्ही जातो आहे. तर आता आम्ही ग्रोसरी मॉलमध्ये आम्ही एंट्री केलेली होती आणि आता या ठिकाणी ट्रॉली घेतलेली आहे मी. तर शूट मला जास्त करता आलं नव्हतं, कारण गर्दी देखील भरपूर होती आणि मुलाला मी सोबत घेतलेलं होतं, त्यामुळे तो देखील खूप डिस्टर्ब करत होता. त्यामुळे मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलेलं होतं. आता या ठिकाणी मला ज्या काही वस्तू लागणार होत्या लिस्टनुसार मी त्या घेऊन घेते. तर या ठिकाणी ग्रोसरी मॉलमध्ये एंट्री करतानाच स्टार्टिंगला जो सेक्शन लागतो तो म्हणजे टी सेक्शन असतो. त्यामध्ये चहा पावडर, कॉफी पावडर, बिस्किट्स वगैरे, टोस्ट वगैरे हे सगळं काही असतं. तर या ठिकाणी मला जे काही लागणार होतं मी ते घेऊन घेतलेलं होतं. तर मला बिस्किट जे मुलाला आवडत असतात किंवा मला आवडतात ते बिस्किट मी घेऊन घेतलेले होते आणि या ठिकाणी चॉकोपाय देखील आम्ही घेतलेलं होतं. तर मी जेवढं काही थोडंफारच मी शूट केलेलं आहे डीमार्टमधलं, तर तेवढं शूट मी तुम्हाला दाखवते. कारण नंतर गर्दी देखील भरपूर झालेली होती आणि मुलाला देखील मला त्या ठिकाणी सांभाळायचं होतं, त्याच्यावर लक्ष देखील ठेवायचं होतं, त्यामुळे मी पूर्ण शूट काही केलेलं नाही. तर आता या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वगैरे मी घेऊन घेते. प्रत्येक वेळेला कॅलिफोर्नियाचे ड्रायफ्रूट मी घेत होती. या वेळेस नवीन काहीतरी दुसऱ्या कंपनीचे ड्रायफ्रूट दिसले, त्यामुळे ते देखील घेतले. तर आता शॉपिंग करून घेतली होती आणि मी घरी आलेली आहे. तर आता या ठिकाणी काय काय आणलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवते. तर ही आलू सेव मी आणलेली होती. हे देखील मी काही जास्त मोठं पॉकेट नाही आणलेलं, 45 रुपयाचं ही बालाजीची छोटंसं पॉकेट आणलेलं आहे. आणि या ठिकाणी सॉल्टीवाली जी मूग डाळ असते ती आणलेली आहे. ही कधीतरी रिकाम्या वेळेमध्ये थोडंफार खायला बरं असतं, त्यामुळे स्नॅक्स मी घेऊन आलेली होती. आता या ठिकाणी मी तूर डाळ आणलेली होती. तूर डाळ देखील मी यावेळेस 1.5 किलो एवढ्याच प्रमाणात मी आणलेली आहे. आणि या ठिकाणी असे ऑइल लावलेली तूर डाळ मिळत असते. यावेळेस मला बिना ऑइलची नाही मिळाली. तर ऑइल लावलेली जी तूर डाळ असते तिला काही एरंडीचं तेल वगैरे ते लावलेलं असतं वाटतं, ती डाळ मी आणलेली आहे. तर तांदूळ आणलेले होते बिर्याणी राईस, ते मी 2 किलो आणलेले होते. आणि या ठिकाणी गूळ पावडर आणलेलं होतं, कारण मी चहासाठी साखरेचा यूज नाही करत. हे जे गूळ पावडर असतं तेच मी यूज करत असते. नॉरचं सूप आणलेलं होतं मी, व्हेजिटेबल सूप. आणि एक कॉर्न आणलेले होते. आपल्याला पॉपकॉर्न बनवण्यासाठी जे लागत असतं ते बरेच दिवस जातात. आणि जिरं लागणार होतं मला, जिरं आणलेलं होतं. थोडंफार जिरंही घरी पडलेलं होतं, त्यामुळे मी 100 ग्रॅम आता आणलेलं होतं. मोहरी आणलेली आहे, मोहरी माझी संपलेली होती. उडदाचे पापड आणलेले होते. हे एक पॉकेट मी आणलेलं आहे. हे देखील मला 10 ते 15 दिवस जातं तरी, कारण उडदाचे पापड कधीतरी आम्ही खिचडीसोबतच भाजत असतो. आणि या ठिकाणी मी मटकी आणलेली होती, अर्धा किलो.
कडधान्यांमध्ये मी फक्त मटकीच आणलेली आहे आणि कारण मूग हिरवे मूग वगैरे ते पडलेले होते घरात आधीच. या ठिकाणी मी गूळ आणलेला आहे. हा कृतिकाचा जो गूळ असतो सॉफ्टवाला तो खूपच छान क्वालिटीचा असतो आणि तो मला मेथीचे लाडू देखील बनवायचे होते, त्यासाठी मी तो गूळ आणलेला होता. या ठिकाणी साखर आणलेली होती 2 किलो. तर या ठिकाणी मी अर्धा किलो गुलाबजामचं पॉकेट आणलेलं होतं. उत्तम कंपनीचं आहे, हे देखील चांगल्या क्वालिटीचं असतं. आणि मला मेथीचे लाडू बनवायचे होते, यासाठी मी शिंगाड्याचे पीठ आणलेलं होतं. हे देखील मी 3 ते 4 पॉकेट आणलेले होते. 100 ग्रॅमचे ते पॉकेट होते ते. खारीक लागणार होती मला. खारीक आणलेली होती मी अर्धा किलो. या ठिकाणी मी काजू आणलेले होते. नटराज कंपनीचे काजू आणलेले, हे देखील अतिशय चांगल्या क्वालिटीचे असतात. आणि या ठिकाणी अक्रोड आणलेले होते, हे देखील नटराजचेच होते. दरवेळेस मी कॅलिफोर्नियाचे आणायची, ह्यावेळेस मी खूप काही ड्रायफ्रूट्सचे प्रकारे नटराजचेच आणलेले आहेत. आणि अर्धा किलो मी मेथी आणलेली होती लाडू बनवण्यासाठी. या ठिकाणी मी 250 ग्रॅम एवढी चहापत्ती आणलेली होती, कारण घरामध्ये चहा पिणारी फक्त मीच आहे. तर 1 महिना मला आरामात जाते चहा पावडर हे. चॉकोज आणलेले होते मुलासाठी खाण्यासाठी. या ठिकाणी मशीन वॉशसाठी कपड्यांना मला रिनचं लिक्विड लागणार होतं, ते आणलेलं आहे मी. 2 किलोचं पाऊच आहे, हे देखील मला 1 महिना आरामात जातं. आणि रवा आणलेला आहे अर्धा किलो. या ठिकाणी माझ्याकडे तडका पॅन नव्हता, तर मला हा दिसला तिथं, तर मी आणला मॉलमधनं. खूप छान क्वालिटीचा आहे आणि 159 रुपयालाच मला मिळाला तो. तर हा देखील मी घेतला. आणि या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचं कीस देखील आणलेले 200 ग्रॅम. आधी अर्धा किलो खोबऱ्याचं कीस माझ्याकडे ऑलरेडी पडलेलं आहे, तर लाडू बनवण्यासाठी एक्स्ट्राचं लागेल म्हटलं, मी घेऊन घेतलं. आणि अर्धा किलो या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे. या ठिकाणी कसुरी मेथी देखील मी घेतली. तर ज्या काही तुम्हाला मी वस्तू दाखवते ते सगळ्या मला आरामात 1 महिनाभर पुरतात. आणि या ठिकाणी मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या होत्या. तर खूप साऱ्या वस्तू या मला ऑफरमध्ये मिळाल्या आणि पैशांची बचत देखील भरपूर झाली. आणि 1 ते 1.5 किलो मी या ठिकाणी छिलक्यावाली मूग डाळ आणलेली होती. या ठिकाणी बदाम आणलेले आहेत अर्धा किलो. 1 किलो मी अख्खा मसूर आणलेला होता. तर अख्खा मसूरची रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत लवकर शेअर करेन. या ठिकाणी मी आता चहा मसाला घेतलेला होता आणि एव्हरेजचा चहा मसाला हा खरंच खूप छान असतो. तर हे आचारचं मी लोणचंचं छोटंसं पाऊच घेतलेलं होतं, कारण ऑलरेडी एक थोडंसं लोणचंही घरात पडलेलं होतं. तर आता गेलीच होती, तर एक छोटं पाऊच देखील मी घेऊन आली. या ठिकाणी बिस्किट्स आणलेले होते मुलासाठी. त्याला जे आवडतात तेच बिस्किट मी घेतलेले होते. बुरबॉन, मारीगोल्ड्स वगैरे आणि ओरिओचे असे बिस्किट मी घेतलेले होते. त्याला जास्त करून काय माहिती क्रीममध्येच जास्त करून बिस्किटे आवडत असतात. मी खूप अवॉइड करते, पण तो बोलला की मला क्रीममध्येच पाहिजे. तर आता या ठिकाणी लोटो घेतलेलं होतं चॉकोपाय मी. हे देखील मोठे पॅकमध्ये होतं. तर याच्यामध्ये 18 पीसेस असतात. हे देखील भरपूर दिवस जातात. तर लहान मुलांना घरामध्ये अशा काही थोड्याफार वस्तू राहिल्या तर खायला बरं पडतं. तर मॅगीचं मी पाऊच आणलेलं होतं. हे देखील छोटंसं आणलेलं आहे मी, जास्त मोठं पॅक नाही आणलेलं. आणि या ठिकाणी आम्ही व्हाईट मीठ एक खात नाही, तर आम्ही रॉक सॉल्ट असतं, पिंक सॉल्ट, तेच मी स्वयंपाकासाठी यूज करत असते. आणि किचनमध्ये मला नॅपकिन लागणार होता, तर मी हा फायबर नॅपकिन आणलेला आहे. तर तिथं शॉपिंग करत असताना मला एक क्लचर दिसले, तर खूप छान दिसले. छोटे छोटे क्लचर आहेत कलरफुल. तर हे देखील मी एक पॉकेट घेतलेलं होतं. आणि 5 लिटर मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. हे देखील 1 महिना आरामात जातं मला.
जर काही तळणीचे पदार्थ जास्त झाले तर मग ते 1 महिन्याच्या आत देखील लवकर संपू शकतं. तर आता या ठिकाणी सगळी ग्रोसरी तर मी तुम्हाला दाखवली, पण एक वस्तू दाखवायची राहिली होती. तर मी या ठिकाणी काचेचे कंटेनर आणलेले होते. तर हे देखील मला 99 रुपयाला मिळाले. हे खूप छान क्वालिटीचे आहेत आणि आपले जे काही ड्रायफ्रूट्स असतात किंवा मसाले असतात ते ठेवण्यासाठी खूप चांगले असतात. याआधी मी देखील एक सेट आणलेला होता. तर ही होती माझी आजची ग्रोसरी शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये.